मार्च पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। तर यावर अदितीताई तटकरे काय म्हणाले बघूया। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत। त्याचबरोबर त्यांनी आणखीन म्हटलं आहे की विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च पर्यंत ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती अशा प्रकारचं विधान किंवा वक्तव्य अदितीताई तटकरे यांनी केलेली आहे। अदितीताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री आहेत आणि यांनी या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही ई-केवायसीची प्रक्रिया उपलब्ध करून दिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती आणि ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यांनाच ही संधी मिळालेली आहे। तुम्ही समजू शकता लाडकी बहीण योजनेच्या तक्रारी मिळाल्यानंतरच ही संधी देण्यात आलेली होती आणि आता 31 मार्चपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे। परंतु कोणासाठी? ज्यांची ई-केवायसी करताना चुकी झाली होती, ज्यांनी चुकीचे पर्याय निवडलेले होते त्यांनाच ही संधी मिळालेली आहे आणि सध्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून त्यांचीच ई-केवायसी होत आहे। मग आता ज्यांनी केवायसीच केली नाही किंवा मग काही कारणास्तव त्यांची केवायसी झालीच नाही, मग अशा महिलांचं काय, अशा बहिणींचं काय? त्यांच्याकडे सरकार लक्ष देणार आहे का किंवा मग त्यांना ऑप्शन देणार आहे का? नवीन ऑप्शन कधीपासून सुरू होणार आहे? त्याचबरोबर त्यांना मुदतवाढ कधीपर्यंत मिळणार आहे? कारण की आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। मुदतवाढ ज्यांची चुकीची दुरुस्तीची जी काही ई-केवायसी प्रक्रिया चालू आहे त्यांच्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत आणि अशातच अजूनही ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, ज्यांची केवायसी राहून गेलेली आहे, ज्या केवायसी करूच शकल्या नाही अशा बहिणींना अजूनही नवीन ऑप्शन मिळालेलं नाही आहे। चुकीची दुरुस्तीसाठीच फक्त ई-केवायसी प्रक्रिया चालू आहे। मग त्यांना ऑप्शन कधी मिळणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सरकार याकडे लक्ष देणार आहे का? अदितीताई तटकरे याकडे ध्यान देणार आहे का? सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की सरकारला त्या बहिणींकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांना सुद्धा नवीन संधी देण्याची, एकदा संधी त्यांना देण्याची सरकारकडे आपली विनंती राहणार आहे। सगळ्या लाडक्या बहिणींकडून आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहोत की सरकारनं त्यांना सुद्धा एक संधी देण्यात यावी, त्यांना सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी आणि त्यांना सुद्धा केवायसी पोर्टल चालू करून देण्यात यावं अशा प्रकारची विनंती सरकारला राहणार आहे। सर्वच काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। लाडक्या बहिणींनो, आपण वेळोवेळी आपल्याबद्दलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि आपली जी काही तक्रार आहे किंवा मग जी काही परेशानी आहे, जी काही आपल्याला केवायसीमध्ये चुका झाल्या असतील किंवा मग इतरही कारणांमुळे केवायसी राहून गेलेली असेल तर अशा बहिणींसाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारच्या ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न केला होता आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केली, चक्काजाम केला आणि त्याचबरोबर कार्यालयाचा घेराव केलेला आहे, अधिकाऱ्यांचा घेराव केलेला आहे, तक्रारी दिलेल्या होत्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये आणि त्यानुसारच आता त्यांनाही पुन्हा संधी दिलेली आहे, त्यांना मुदतवाढ दिलेली आहे। तर आपण सुद्धा काही छोट्या का प्रमाणात असो ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण पाठपुरावा केलेला आहे। तुम्ही जर आपले व्हिडिओ बघितले नसाल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि आपण ठामपणे सांगितलं होतं की सर्व लाडक्या बहिणींना घाबरायचं कारण नाही आहे। ज्या बहिणी सुमारे 60 लाख महिला बाद करण्यात आलेल्या होत्या, म्हणजेच की त्यांची केवायसी प्रक्रिया राहून गेलेली होती किंवा मग चुकलेली होती, सर्व बहिणींना आपण धीर दिला आणि त्यांना सांगितलं होतं की घाबरू नका, चिंता करू नका, तुम्हाला सुद्धा पुन्हा नवीन केवायसीसाठीचं ऑप्शन मिळणार आहे, मुदतवाढसुद्धा मिळणार आहे। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं होतं आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता। तर तुम्ही बघू शकता की 31 डिसेंबर 2025 पर्यंतच ही संधी होती, मुदतवाढ होती आणि त्यानंतर कुठलीही संधी नव्हती असं सरकारनं जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा लाखो बहिणी राहून गेलेल्या होत्या, म्हणजेच की असं समजून घ्या की सुमारे 60 लाख बहिणींची केवायसी राहून गेलेली होती किंवा मग त्या केवायसी करताना चुकलेल्या होत्या। तर अशातच आता इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की आता पुन्हा संधी मिळणार नाही, 60 लाख महिला बाद झाल्या, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सुरुवातपासून ठामपणे सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींनो तुम्ही घाबरू नका, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्हाला सुद्धा पुन्हा संधी द्यावीच लागणार आहे सरकारला। कारण की ही चूक जी होती ही शासनाची होती, सरकारची होती, त्यांच्याच पोर्टलची होती, त्यांचं पोर्टल चालत नव्हतं किंवा मग OTP लवकर येत नव्हता किंवा मग इतरही प्रश्न जे काही होते ते एकदम अलग प्रकारे विचारण्यात आले होते जे की लाडक्या बहिणींना समजले नव्हते आणि त्याचमुळे त्यांची चुकी झाली किंवा मग त्यांना केवायसी करता आली नाही। तर अशा प्रकारे शासनाच्या चुकीमुळे ही केवायसी प्रक्रिया झाली नव्हती
होती आणि म्हणून 60 लाख महिला या KYC पासून वंचित राहिलेल्या होत्या आणि म्हणूनच आपण ठामपणे सांगित होतो की सरकारच्या चुकीमुळे हे सर्व झालं आहे, म्हणून सरकारला पुन्हा एकदा संधी द्यावीच लागणार आहे आणि तसंच झालं. 31 मार्च 2026 पर्यंत आता तुम्हाला संधी मिळालेली आहे, परंतु फक्त चुकीची दुरुस्ती करण्यासाठी ही संधी मिळाली आहे. तर सरकारला आपल्याला आव्हान राहणार आहे, सरकारला एक विनंती राहणार आहे की सरकारनं ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे, ज्यांची KYC राहून गेलेली आहे काही कारणास्तव, तर त्या बहिणींना सुद्धा या पोर्टलच्या माध्यमातून एकदा संधी देण्यात यावी आणि त्यांना सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी. आता लवकरच 31 मार्च जवळ आलेली आहे, 20-21 दिवस राहिलेले आहेत आणि अजूनही ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारची काही माहिती येत नाही आहे समोर, किंवा मग कुठली संधी अजून दिलेली नाही आहे, किंवा मग ऑप्शन दिलेलं नाही आहे, किंवा मग अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून सुद्धा काही असे आदेश देण्यात आलेले नाही आहेत की ज्यांची KYCच राहून गेलेली आहे की त्यांनी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून आपले फॉर्म भरून देण्यात यावे. अशा प्रकारचं काही ट्विट किंवा माहिती समोर आलेली नाही, किंवा मग शासन आदेशसुद्धा आलेला नाही आहे. तर मग आता या लाडक्या बहिणींचं काय? या लाडक्या बहिणी वाऱ्यावर सोडणार आहात का तुम्ही? तर नाही, सरकारला यावर सुद्धा विचार करावाच लागणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो की जसं या अगोदर तुम्ही धरणे आंदोलनं केली होती, घेराव केला होता कार्यालयाचा, किंवा मग इतरही चक्केजाम वगैरे ठिकठिकाणी झाले होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर मी धरणे आंदोलन करण्याचं म्हणत नाही आहे किंवा मग असे चक्केजाम करण्याचं सुद्धा म्हणत नाही आहे, परंतु आपली तक्रार तुम्ही नोंदवू शकता. ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे किंवा मग KYC झालीच नाही आहे, अशा सर्व बहिणींनी एक काम करायचं आहे की तुम्हाला आपल्या तहसीलच्या किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी जे काही महिला व बाल विकास विभाग कार्यालय असते त्या कार्यालयात जाऊन तुम्हाला एक तक्रार तिथं द्यायची आहे. आमची KYC झाली नाही आणि आम्हाला अजूनही ऑप्शन आलेलं नाही आहे, तर मग आमची KYC कधी होणार किंवा मग आम्हाला संधी कधी उपलब्ध होणार आहे, तर आमची तक्रार आहे, आम्हाला ही संधी पुन्हा देण्यात यावी. अशा प्रकारचा अर्ज तुम्ही तक्रार अर्ज तिथं दाखल करू शकता, तिथं अधिकाऱ्यांना देऊ शकता. त्याचबरोबर तहसीलमध्ये जर घेत नसतील तर जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही महिला व बाल विकास विभाग कार्यालय आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि त्यामध्ये तुमचे जे काही तक्रारी दाखल होतील त्यानुसार तुमच्यासाठी सरकार एक पर्याय काढणार आहे आणि मार्ग काढणार आहे आणि तुम्हाला सुद्धा संधी उपलब्ध होऊ शकते किंवा मग होणार आहेत. पण तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत लाडक्या बहिणींनो, कारण की बघा तसं तटस्थ बसल्यानं काहीही होणार नाही आहे. सरकारनं ही संधी यांना दिलेली आहे, परंतु आता तुम्हाला संधी मिळणार की नाही याबद्दलचं कुठलंही वक्तव्य येत नाही आहे. कुणाच मंत्र्यांकडून, कुणाच नेत्यांकडून किंवा मग कुणाच अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचं काहीच वक्तव्य समोर येत नाही आहे. कुणी सांगत नाही आहे की आता आम्ही चुकीची दुरुस्ती करण्यासाठी संधी दिलेली आहे, पुढे आम्ही ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे, ज्या करू शकल्या नाही आहे त्यांनासुद्धा संधी देणार. अशा प्रकारचं काहीही माहिती ट्विट किंवा मग अशा प्रकारचं काहीही कोणत्याही मंत्र्याकडून बोलणं त्यांचं असं वक्तव्य आलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. तर तुम्हाला सुरुवात करायची आहे, तुम्ही सुद्धा आपले तक्रार अर्ज महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तहसीलमध्ये ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही कार्यालय असते महिला व बाल विकास विभागाचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रारी द्या, म्हणजेच की सरकारला तुमच्या तक्रारीवरून माहीत पडेल की तुम्हाला सुद्धा संधी द्यावी लागणार आहे. सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे किंवा ज्यांची KYC झालीच नाही आहे अशा सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती सरकारला राहणार आहे की जे काही आदित्यताई तटकरे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, यांना सर्वांना आपली विनंती राहणार आहे की ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे, ज्यांची KYC राहून गेलेली आहे काही कारणास्तव, त्यांनासुद्धा पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात यावी, त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टलवर नवीन ऑप्शन देण्यात यावं अशी विनंती सरकारला आपण करणार आहोत. आता वेळोवेळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देतच राहणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.